बीडच्या निवडणुकीत आता आहे ना वेगळं वारं फिरायला लागलंय. 2 दिवसापूर्वी पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याचं आता पडसाद दिसायला सुरुवात झालेली आहे. 2 दिवसापूर्वी त्या म्हणाल्या की बीडमध्ये कधीच जातीपातीचं राजकारण नव्हतं, मराठ्यांना मुंडे विरोधी करण्यात आलेलं आहे. या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटलांनी त्यांना सुनावलं की मराठा समाज कधीच मुंडे घराण्याच्या विरोधात नव्हता. जर मराठा समाज मुंडे विरोधक राहिला असता तर त्यांनी कधीच गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्री केलं नसतं. प्रीतम मुंडे यांना 2 वेळा खासदार त्यांनी कधीच केलं नसतं आणि स्वतः त्यांना कधी आमदार केलं नसतं आणि मंत्रिपदापर्यंत पोहोचू दिलं नसतं. पण यावेळेला नाही, यावेळेला मराठा समाज हा पूर्ण शहाणा झालेला आहे आणि तो त्याचा योग्य उमेदवार नक्की निवडेल. आणि ते हे सांगत असताना आधी ते म्हणाले की उमेदवार उभं करण्यापेक्षा उमेदवार पाडण्यात